आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड। ग्रामपंचायत चालवणाऱ्या सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक, ग्रामपंचायत सरकर्मचारी, संगणक, परिचारक इत्यादींच्या विविध मागण्यांसाठी 18 डिसेंबर पासून ग्रामपंचायत काम बंद आंदोलन करण्यात येत आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज सांगली जिल्हा परिषदेसमोर जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले। गेल्या 3 दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यातील 28,000 ग्रामपंचायतींचं कामकाज बंद ठेवण्यात आले। यामध्ये सरपंचाचे मानधन वाढलं पाहिजे, सहज विभागातून सरपंचाची आमदार म्हणून निवड झाली पाहिजे, यासह ग्रामसेवकांना जुनी पेन्शन मिळावी, ग्राम विस्तार अधिकारी हे पद रद्द करण्यात, पंचायत विस्तार अधिकारी असं करण्यात यावं, डाटा ऑपरेटरचा पगार 12,000 करण्यात यावा, रोजगार सेवकांना आकृती बंधनात घ्यावं, यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे। दरम्यान आमच्या मागण्या मान्य न झाल्यास लाखोंच्या संख्येने मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आलाय। अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय जयंतदादा पाटील कुर्डुकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील ग्रामसेवक संघटना, डाटा ऑपरेटर संघटना, रोजगार सेवक संघटना, ग्रामपंचायत कर्मचारी संघटना सर्व एकत्र येऊन आज राज्यातील 28,000 गावं आज बंद झालेली आहेत। आम्हा सर्व संघटनांच्या एकत्रित येऊन आम्ही आमच्या मागण्या आहेत, सरपंचाच्या मागण्या आहेत की मानधन वाढलं पाहिजे, त्याचबरोबर 6 विभागातून सरपंच आमदार म्हणून गेले पाहिजेत। गावगाड्यात काम करणाऱ्या सरपंचाला व्यथा माहीत असतात, म्हणून आमचाही सुद्धा आमदार विधान भवनामध्ये पाहिजे, विधान परिषदेमध्ये पाहिजे। त्याचबरोबर ग्रामसेवक संघटनेच्या अनेक मागण्या आहेत, त्यांच्यामध्ये जुनी पेन्शन असेल, ग्रामसेवकांनी ग्राम विस्तार अधिकारी पद रद्द करून पंचायत विस्तार अधिकारी असं पद मिळावं, त्याचबरोबर डाटा ऑपरेटरचे पगार 6,930 रुपये मिळत आहेत। आम्ही ग्रामपंचायतून त्यांना 12,000 रुपये वरती देतोय, तर 50% पैसे कुठं मुरत आहेत याचा अभ्यास झाला पाहिजे। सरकारने ताबडतोब ग्रामपंचायतीला 12,000 मधून डाटा ऑपरेटरला पगार देण्याची संधी दिली पाहिजे। आमचे रोजगार सेवक असतील, आज पानंद रस्ते असतील, त्या ठिकाणी काम करत असतात रोजगार सेवकांना सुद्धा तुटपुंज मानधन मिळते, त्यांना आकृतीबंधामध्ये सरकारने घेतलं पाहिजे। त्याचबरोबर ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांच्या सुद्धा व्यथा प्रचंड आहेत, यावलकर समिती शिफारशी लागू करा असं त्यांचं म्हणणं आहे। तर आम्ही सगळेजण संघटित होऊन सरकारला आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्रित येऊन आज धरणे आंदोलन जिल्हा परिषद समोर सांगलीत धरलेलं आहे। जर या मागण्या मान्य नाही झाल्या तर निश्चितपणानं मंत्रालयावरती आम्ही भव्य लाखोच्या संख्येने आम्ही मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही, हा सरकारला मी या ठिकाणी आज आदेश देऊ इच्छितो। या ठिकाणी सांगली जिल्ह्यातील सर्व संघटना, ग्रामपंचायतच्या कर्मचारी संघटना आहे, ग्रामसेवक संघटना आहे, संगणक परिचालक संघटना आहे, रोजगार सेवक संघटना आहे, कर्मचारी संघटना आहेत, सर्व संघटनाचे पदाधिकारी आणि सदस्य या ठिकाणी आलेले आहेत। अखिल भारतीय सरपंच परिषद चे राज्याचे अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील कुर्डुकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या महिन्यात राज्यातील सरपंच परिषद, ग्रामसेवकच्या संघटना, रोजगार सेवकांच्या संघटना, त्याचबरोबर ऑपरेटर आणि कर्मचारी यांच्या सर्व राज्याच्या संघटनेच्या अध्यक्षांच्या बरोबर एक मीटिंग पार पडली। त्यामध्ये असं ठरलं की सर्वांनी मिळून आपण एकत्र शासनाकडे मागण्या मान्य केल्या तरच आपल्या मागण्या मान्य होतील। या अनुषंगानं संपूर्ण राज्यामध्ये राज्यव्यापी आंदोलन 18, 19 आणि 20 हे 3 दिवस राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलं आणि राज्यातील 28,000 ग्रामपंचायती या ठिकाणी बंद करण्यात आल्या। आणि या ग्रामपंचायती बंद ठेवून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी परवाच राज्याचे माजी ग्रामविकास मंत्री जयंतरावजी पाटील साहेब यांनी अधिवेशनामध्ये लक्षवेधी म्हणून हा आमचा मुद्दा उपस्थित केला आणि सरपंचाच्या काही मागण्या आहेत, सरपंचाचा सुद्धा आमच्या समस्या मांडण्यासाठी राज्यामध्ये विधान परिषदेवर आमचेही सदस्य असावेत। त्याचबरोबर ग्रामसेवकाच्या काही मागण्या आहेत, संगणक ऑपरेटरच्या मागण्या आहेत, कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत, या आमच्या सगळ्यांच्या विविध मागण्यासाठी आम्ही आज सांगली जिल्हा परिषद कार्यालयासमोर मोठ्या संख्येनं संपूर्ण सांगली जिल्ह्यातील अगदी शिराळ्यापासून जत तालुक्याच्या शेवटच्या कोपऱ्यापर्यंतचे सर्व सरपंच, सर्व कर्मचारी, संगणक ऑपरेटर, सर्व महिला भगिनी सगळे मोठ्या संख्येने आज या ठिकाणी उपस्थित होतो। आणि आम्ही सर्व आज प्रमुखांनी आत्ताच आदरणीय दोडमेसे मॅडम सीओ यांची भेट घेतली आणि त्यांना विनंती केली, आम्ही ग्रामपंचायतशी संलग्न असणारे सर्व एकत्र आलेलो आहोत, तरी आमच्या न्याय आणि हक्काच्या ज्या मागण्या आहेत त्या आपण शासनापर्यंत पोहोचवाव्यात आणि आमच्या मागण्या तुम्ही पोहोचवल्यानंतर त्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये आमची एकत्र एक मीटिंग घेऊन अजून काही आमच्या अडीअडचणी आहेत त्या सोडवण्याबाबत आमची सविस्तर आणि चांगली चर्चा झाली। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि चांगल्या पद्धतीने सहकार्य करण्याचं ठरलं। आज या ठिकाणी राज्यव्यापी ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामपंचायत ग्रामसेवक, सरपंच
डाटा ऑपरेटर्स, ग्राम रोजगार सेवक अशी संयुक्त एकत्रित अशी ही राज्यव्यापी बंदची हाक दिली गेलेली होती। यामध्ये सर्व विभागाच्या, मग सरपंच परिषदेच्या असतील, ग्रामसेवक संघटनेच्या असतील, सर्व विभागाच्या मागण्या या शासन स्तरावरती पोहोचण्यासाठी हा आवाज मोठ्या प्रमाणामध्ये आज महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये घुमतोय आणि यानंतर या मागण्यांसाठी शासनानं सकारात्मक विचार करावा, त्यासाठी सरकारला सदरचं निवेदन दिलेलं आहे। ग्रामसेवकांचं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी या पदातला एक पद शिल्लक ठेवावं, अतिरिक्त कामाचा जो ताण ग्रामपंचायतीवर येतो तो ताण कमी करावा। त्या कमिटीनं शिफारशी ज्या केलेल्या आहेत त्या शिफारशी स्वीकारून तात्काळ अतिरिक्त ताण कमी करावा। ग्राम रोजगार सेवक यांना आकृतीबंधामध्ये घ्यावं। डाटा ऑपरेटर हे ग्रामपंचायतीचे स्वायत्त संस्थेचे सदस्य आहेत, त्यांना पूर्ण मानधन मिळावं। कर्मचाऱ्यांच्यासाठी कलम 61 मध्ये काही सुधारणा आवश्यक आहेत आणि त्यांना ज्या पगाराच्या किंवा किमान वेतनाच्यासाठी ज्या अटी आहेत त्या शिथिल करण्यात याव्यात, अशा अनेक विविध पद्धतीच्या मागणीसाठी आजचा हा कामबंद आहे। यानंतर या मागण्या अपुऱ्या राहिल्यास भविष्यकाळामध्ये पूर्ण महाराष्ट्राचं कामकाज बंद करण्याची निर्णय सरपंच परिषद व सर्व संघटनांनी घेतला आहे।